Namaskar, मी Dr. Deepanjali Rajaram Jadhav. This is today's Ayurveda platform and today's lecture is pre-recorded session. Now we are going to learn the second and last topic of our first term Padartha Vignan paper 2 syllabus Aptopdesh Praman. Aptopdesh Praman. आप्त प्लस उपदेश. तर आप्तोपदेश प्रमाण मध्ये दोन शब्द आहेत, आप्त आणि उपदेश. आप्तांनी केलेला उपदेश ते आपण प्रमाण मानतो. वॉट एव्हर दी उपदेश डन बाय दी आप्ता, इट इज कन्सिडर्ड ॲज अ प्रमाण. What is considered as a pramana and definition of pramana we have studied in last lecture. So now we are going to learn what is apta and what is upadesh. So first, nirukti. Aptastu yathartha vakta. Aptastu yathartha vakta. Vakta person. कुठलीही व्यक्ती. कुठलीही व्यक्ती जी यथार्थ बोलते. यथार्थ बोलते तिला आप्त म्हणतात. यथार्थ बोलणं म्हणजे काय? तर यथार्थ आपण लास्ट लेक्चरला मीनिंग पाहिलं. यथार्थ मीन्स ट्रू. द पर्सन हु इज टेलिंग ऑलवेज अँड ऑलवेज द ट्रूथ, इट इज कॉल्ड ॲज आप्ता. आप्ता उपदेष्टः पुरुषः. उपदेष्ट who can see the future, who is having the knowledge about past and who is having the knowledge about present also, means the person who is having the trikala knowledge, that is called as apta. That purush, that person is called as apta. म्हणजे आपण आप्ताचे दोन निरुक्ती पाहिल्या. आप्त जो यथार्थ वक्ता आहे त्याला आप्त म्हणतात. जो सत्य आणि सत्यच बोलतो त्याला आप्त म्हणतात. आणि उपदेष्टः ज्याला त्रिकाळाचं नॉलेज आहे, ज्याला त्रिकाळाचं ज्ञान आहे त्याला आप्त म्हणतात. ह्या दोनही डेफिनेशन्स आपल्याला महत्वाच्या आहेत कारण त्या दोन्ही आपल्याला एमसीक्यू ला येऊ शकतात. नेक्स्ट, आप्ताचं लक्षण. हा श्लोका तुम्हाला 5 मार्क्सला इम्पॉर्टंट आहे. दिस इज अ शॉर्ट असे क्वेश्चन. यू हॅव टू बाय हार्ट दिस आप्त लक्षण श्लोका. रजस्तमोभ्याम निर्मुक्ता तपो ज्ञान बलेन ये येषां त्रिकालम अमलम ज्ञानम अव्याहतम सदा आप्ताः शिष्टा विबुद्धास्ते तेषां वाक्यम असंशयम सत्यम मोक्षन्ति ते कस्मात् असत्यम निरजतमः. रेफरन्स चरक सूत्रस्थान 11 चॅप्टर 18 and 19 श्लोका. 11वा तिसरा श्रेणी अध्याय ज्याच्यामध्ये 18 आणि 19वा श्लोक आहे. रजस्तमोभ्याम निर्मुक्ता. जे रज आणि तम या दोनही दोषांच्या पासून मुक्त आहेत. तपो ज्ञान बलेन ये. ज्यांना स्वतःच्या तपानी ज्ञान मिळवलं आहे, स्वतःच्या तपज्ञानाने जे बलवान झालेले आहेत. येषाम त्रिकालम अमलम ज्ञानम. ज्यांना त्रिकाळाचं अमलम विदाउट एनी डिफॉर्मिटी और विदाउट एनी डिफिकल्टी, ज्यांना तिन्ही काळांचं नॉलेज आहे. हु इज हॅव्हिंग द त्रिकाल नॉलेज विदाउट एनी मला, विदाउट एनी इम्प्युरिटी. कुठल्याही इम्प्युरिटी शिवाय, कुठल्याही अशुची शिवाय ज्यांना त्रिकाळाचं नॉलेज आहे ते नेहमी तसंच राहतं. अव्याहतम सदा. जे नेहमी तसंच राहतं. आप्ता हा शिष्टा विबुद्ध असते. हे सिनोनिम्स आहेत. त्यांना आप्त किंवा शिष्ट किंवा विबुद्ध असं म्हणतात. तेषाम वाक्यम असंशयम. त्यांनी जी वाक्य बोललेली आहेत त्याच्यावरती संशय घेऊ शकत नाही. सत्यम मोक्षन्ति ते कस्मात् असत्यम निरजतमः. जे नेहमी सत्य आणि सत्यच बोलतात ते असत्य कसे बोलतील? हा या श्लोकाचा अर्थ. रजस्तमोभ्याम निर्मुक्ता तपोज्ञान बलेन ये येषां त्रिकालम अमलम ज्ञानम अव्याहतम सदा आप्ताः शिष्टा विबुद्धास्ते तेषां वाक्यम असंशयम सत्यम मोक्षन्ति ते कस्मात् असत्यम निरजतमः. जी माणसं रज आणि तम, द पर्सन्स हु आर फ्री फ्रॉम रज अँड तम दोषा, who gains the knowledge by their tapa and who are balavana, who are strengthened by their tapajnana, who is having the trikala knowledge without any impurity and this knowledge will continue till the end of their life, that persons are called as apta shishta vibuddha. We can't take any doubt on their sentences because they will always tell the truth. हे त्या श्लोकाचा अर्थ
जो तुम्हाला इन डिटेल 5 मार्क्सला एक्सप्लेन करायचा आहे. हा एक श्लोक आहे. आपता ही वितर्कम स्मृती विभाग विदो निष्प्रत्युपतापदर्शिनश्च तेषाम एवं गुणो योगाद्य वचनम तत्प्रमाणम. आप्तांचे जे नॉलेज आहे किंवा आप्तांचं जे बोललेली वाक्य आहेत, आप्तांचा जो उपदेश आहे तो अवितर्क असतो. त्याला कुठलाही आपण तर्क लावू शकत नाही, कारण ते त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या मेमरीतून आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं असतं. हा श्लोक आप्तलक्षणचा हा 4 लाईन्सचा जो श्लोक आहे चरक सूत्रस्थानचा, तो तुमच्यासाठी मस्ट आहे, तो तुम्हाला बाय हार्ट केलाच पाहिजे. हा श्लोक ओके ऑप्शनल आहे. नेक्स्ट आप्त. आपण आता टायटल जरी चालू करताना आप्तोपदेश प्रमाण चालू केलं, मग आता इथे शब्द म्हणून आपण घेतोय. असं का? तर आप्तवाक्यम शब्द हा आप्तांचं जे ज्ञान आहे, आप्तांचा जो उपदेश आहे तो आपल्यापर्यंत कसा पोहोचतो. हाऊ वी विल गेट द नॉलेज, हाऊ वी विल गेट द उपदेश ऑफ द आप्ता विथ द हेल्प ऑफ शब्द ओनली. दॅट्स वाय आप्तोपदेश प्रमाण इज ऑल्सो कॉल्ड एज शब्द प्रमाण. आप्तवाक्यम शब्द हा आप्तांचं जे ज्ञान आहे ते शिकवण आहे त्यांची, दॅट इज कॉल्ड एज शब्द. आता शब्द in general meaning of the shabda is word. Now what are the types of shabda? First one ध्वन्यात्मक, second one वर्ण्यात्मक. ध्वन्यात्मक instrumental sounds. जे काय तुम्ही इन्स्ट्रुमेंट्स प्ले करता ते सगळे इन्स्ट्रुमेंटल साऊंड्स ध्वन्यात्मक मध्ये येतात. वर्णात्मक वॉट एव्हर वी आर स्पीकिंग. आता मी तुमच्याशी बोलतीये, हा वर्णात्मक साऊंड आहे. तेच मी आता गिटार वाजवून तुम्हाला दाखवलं असतं तर तो ध्वन्यात्मक साऊंड झाला असता, कारण तो गिटारचा आवाज आहे, माझा नाही. वर्णात्मक. ध्वनी आणि वर्ण हे दोन वेगळे वेगळे आहेत, लक्षात ठेवा. ज्या वेळेला वेव्स तयार होतात साऊंड्सच्या, त्या ध्वन्यात्मक झाल्या, इन्स्ट्रुमेंटल साऊंड्स. वर्णात्मक आपण वर्ण बोलतो, अ आ इ क ख ग घ, सो दॅट आर कॉल्ड एज वर्णात्मक. नेक्स्ट इन युअर MEHS paper 2 they have given one short essay question, that is to explain the types of शब्द. त्यावेळेला इन डिटेल असा त्यांचा क्वेश्चन होता. शब्दाचे वर्गीकरण विस्ताराने महत्व विशद करा, असा त्यांचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये तुम्हाला हे आन्सर लिहिणं महत्वाचं. हा पहिला टाइप्स ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक, ते सोडून त्यांनी आयुर्वेदानुसार शब्दाचे टाइप्स विचारलेले. सो आयुर्वेदानुसार शब्दाचे टाइप्स आहेत ना, आयुर्वेदानुसार जे शब्दाचे टाइप्स आहेत ना, ते चरक विमानस्थान मध्ये जे सांगितलेले आहेत. अथ शब्द शब्दो नाम वर्ण सम्मानाय स चतुर्विधः दृष्टार्थश्च अदृष्टार्थश्च सत्यश्च अनृतश्चेती. हा चरक विमानस्थानचा श्लोक तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे, कारण आयुर्वेदानुसार शब्दाचे त्यांनी टाइप्स विचारलेत. ध्वन्यात्मक आणि वर्णात्मक हे दर्शनानुसार आहेत. तर पहिला आयुर्वेदानुसार जो शब्दाचा टाइप आहे दॅट इज दृष्टार्थ. तर दृष्टार्थ म्हणजे काय? द मीनिंग ऑफ दॅट वर्ड विच वी कॅन रिअलाइज और ऑब्झर्व डिरेक्टली. ज्या शब्दाचे अर्थ आपण एक्सपिरियन्स करू शकतो, जे डायरेक्टली आपण अनुभवू शकतो, त्याला म्हणायचं दृष्टार्थ. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ चिकित्सा हा शब्द आहे. हा शब्द आपण एक्सपिरियन्स करू शकतो. वी कॅन एक्सपिरियन्स दॅट वर्ड, वी कॅन रिअलाइज दॅट वर्ड. आपल्याला हा शब्द समजून घ्यायला खूप काहीतरी रॉकेट सायन्सचा अभ्यास करायला लागतो असं काही आहे का? नाही. त्यामुळे चिकित्सा हा दृष्टार्थ शब्द आहे. अदृष्टार्थ, द मीनिंग ऑफ द शब्द इज नॉट डायरेक्टली एक्सपिरियन्स्ड. फॉर एक्झाम्पल, आपण शब्द उच्चारला मोक्ष. आता मोक्ष या शब्दाचा अर्थ आपण समोरच्याला डायरेक्ट परसेप्शननी काय समजून सांगणार? त्यामुळे असे काही शब्द आहेत जे डायरेक्टली आपण एक्सपिरियन्स करू शकत नाही किंवा त्याचा अर्थ रिअलाइज करू शकत नाही, त्याला म्हणायचं अदृष्टार्थ. सत्य शब्द रिअल किंवा ट्रू, जे आपण खरं बोलतो ते. अनृत किंवा असत्य. अनृत खोटे शब्द, खोटे. आता त्याला एक्झाम्पल द्यायचं झालं तर कल हा शब्द आपण बघितला तर तो अनृत शब्द झाला. तेच कला असा शब्द आपण घेतला तर कला शब्द म्हटलं तर त्याला अर्थ आहे, तो सत्य शब्द आहे. कला म्हटल्यानंतर त्या सप्तकला असतात, ते आपण एक्सपिरियन्स करू शकतो.